हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? वेलकम टू माय चॅनल ममाज वर्ल्ड. सो फायनली आम्ही पोहोचलेलो आहे रत्नागिरीच्या खूपच फेमस रिसॉर्टमध्ये, कोहिनूर समुद्र बीच रिसॉर्ट, जे की अमेझिंग प्राईम लोकेशनवर आहे. आणि ही आहे एंट्री. सो इथून होत आहे आपली एंट्री. आज जाऊन ऑलमोस्ट 300 to 400 मीटरचा हा एक छोटासा रोड आहे, जो की आज जाऊन आपला रिसॉर्ट येतो. सो खूपच छान व्ह्यू होता. आजूबाजू बघू शकता, छानपैकी ग्रीनरी आहे आणि खूपच क्लिनिनेस आहे ह्या रिसॉर्टमध्ये. मस्त आहे. चला पुढे दाखवते. सो गाईज, ह्याच्या लेफ्ट साईडला ह्यांचं पार्किंग दिलेलं आहे, जिथे तुम्ही तुमचे 4 व्हीलर पार्क करू शकता. सो दिस इज द मेन रिसॉर्ट, कोहिनूर समुद्र बीच रिसॉर्ट. आणि बघू शकता एक खूपच मोठा आहे आणि हा आहे मेन पोर्च, जिथे तुम्ही तुमचं सामान वगैरे सगळं उतरवू शकता. आणि छानपैकी एंट्री आहे इथून. आणि आज जाऊन बघू शकता आमचे सगळे मेंबर्स बसलेले होते. रवी भाऊजी, दिलीप भाऊजी, सतीश भाऊजी, निखिल भाऊजी आणि विशाल, आम्ही सगळे बसलेलो होतो. सो इथे सर्व केलं होतं सर्वात पहिलं वेलकम ड्रिंक. सो खूपच अमेझिंग प्रॉपर्टी आहे. बघू शकता छानपैकी विंटेज लुक येत होता आणि ओल्ड प्रॉपर्टी वाढत होती. खूपच छानपैकी मेंटेन केलेली होती. सो त्यांनी आम्हाला वेलकम ड्रिंकमध्ये कोकम सरबत दिला होता, जो की अमेझिंग होता. एव्हरीथिंग इज सो नाईस. आणि हे आहे प्ले झोन एरिया ह्यांचा. आणि इथे येऊन तुम्हाला हे दिसू शकतं इन्फिनिटी सी लॉन्च ॲट सनसेट पॉईंट, जे की मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे. सो आणि हे त्यांचं कॉमन वॉशरूम होतं, जिथे मुलं खेळत होते. आणि हे आहे ह्यांचं डायनिंग स्पेस, जिथे तुम्ही सकाळी ब्रेकफास्ट करू शकता. सो खूपच छान डायनिंग स्पेस होती. सोबतच बाहेर तुम्ही दोन्ही साईडला कार पार्किंग अशी दिलेली होती, बघू शकता. छानपैकी एंट्रन्सही होती. आणि मुलांसाठी हे जे रिसॉर्ट आहे हे खूप छान आहे, कारण की इथे खूप सगळ्या ॲक्टिव्हिटीज पण आहे. सोबत टॉय ट्रेन आहे, स्विमिंग पूल आहे. सो खूप सगळ्या गोष्टी इथे आहे मुलांना खेळण्यासाठी. आणि प्ले झोनमध्ये मुलं खेळू शकतात. आणि इथे खूप छानपैकी टेबल पण दिला होता, जिथे मुलं खेळू शकतात. सो फायनली आम्ही पोहोचलो आपल्या रूममध्ये. रूम खूपच स्पेशियस होता. बघू शकता एक किंग साईज बेड होता आणि एक स्मॉल बेड होता. सोबतच सोफा होता, जिथे तुम्ही बसून टी टाइम स्पेंड करू शकता. सोबतच रूमचा व्ह्यू खूपच छान होता. इथे समोरच समुद्र दिसत होतं. बीच फ्रंट रिसॉर्ट असल्यामुळे खूपच छान व्ह्यू इथून दिसत होता. सो चला मी तुम्हाला थोडंसं रूमबद्दल दाखवते. सो हे आहे वॉशरूम. वॉशरूम खूपच जास्त मोठं होतं आणि कनेक्टेड वॉशरूम होतं. सो बाथटब पण दिलेला होता यांनी आणि विंटेज लुक दिलेला होता, कम्प्लीट विंटेज लुक. सोबतच आत गेल्यावर तुम्हाला इथे फ्रीज दिसेल, छोटासा मिनी फ्रीज आहे. आणि ड्रॉवर्स पण दिले होते. सोबतच ऑफिस टेबलही दिला होता, जिथे विशालचं ऑफिस सुरू होतं कॉन्स्टंटली. आणि सोबत पाण्याच्या बॉटल्स आणि बेसिक गोष्टी पण खूप सगळ्या दिलेल्या होत्या. सो ओव्हरऑल बघितलं गेलं तर खूपच छान स्पेशियस रूम आहे. आणि व्हेरियस ॲमेनिटीज पण दिलेल्या होत्या. टूथब्रश आणि कोलगेट आणि शेविंग किट अशा भरपूर गोष्टी दिलेल्या होत्या. आणि कबर्ड पण खूप जास्त मोठं होतं, जिथे तुम्ही तुमचं स्टोरेज करून ठेवू शकत होते. सोबतच ह्यांच्या सगळ्या गोष्टी खूपच व्यवस्थित मेंटेन्ड होत्या. प्रॉपरली रूम क्लीन होता. सो दिस इज हाऊ आर रूम लुक लाईक. सो बघू शकता खूपच छान आहे. सोबतच इथे बघू शकता सी लॉन्च, सनसेट पॉईंट आणि स्विमिंग पूल आहे. सो सर्वात पहिला आम्ही स्टेअरकेस चढून वरती गेलो. सो आम्हाला वाटलं वरती ओपन एरिया असेल, बघण्यासाठी असेल, पण तो क्लोज होता. तिथे जाणं ॲक्च्युली अलाउड नव्हतं, पण आम्ही जस्ट बघायला गेलो की वरती काय आहे. सो वरती खूप मोठा कॉरिडोर होता. सो बाल्कनी काइंड ऑफ होतं, जिथे जाणं अलाउड नव्हतं. आणि तिथूनच आम्ही खाली आलो.
सो स्पायरल स्टेअरकेस आम्ही उतरून खाली आल्यानंतर सरळ जाऊन तुम्ही बघू शकता छानपैकी व्ह्यू आहे. इथे खूप सुंदर गार्डन आहे जिथे खूप छान छान प्लांटेशन केले होते, व्हरायटीज ऑफ फ्लावर्स लावलेले गेलेले होते. सोबतच कोकोनट ट्रीज, मँगो ट्री आणि डिफरंट व्हरायटीज ऑफ ट्रीज लावलेले तर बघू शकता तुम्ही. सगळीकडे खूप छान ग्रीनरी होती आणि वेल मेंटेन्ड होतं. असं पण नव्हतं की मेंटेनन्स नव्हती, खूप छान मेंटेन्ड होतं. असे इथे बोट्स लावलेले होते. वे टू सनसेट पॉईंट आणि इन्फिनिटी सी व्ह्यू लॉन्चकडे आपण आता जाणार आहोत. सो इथून आहे हा रोड जिथे इन्फिनिटी सी व्ह्यू लॉन्चकडे आपण जाणार आहे, जो की सनसेट पॉइंट पण म्हणतात त्याला. है ना? लेट्स सी सनसेट पॉइंट कैसा है यहाँ से. सो अपने को दिखेगा. आणि इथे सगळे नारळाचे झाडं पण आहेत आणि खूप सगळे फळांचे झाडं पण लावलेले आहेत. सोबतच भाज्या पण लावलेल्या आहेत. सी शुगर केनचं पण बघितलं होतं आणि डिफरंट गोष्टी पण इथे लावलेल्या. खूप मोठी प्रॉपर्टी ॲक्च्युली ही. सो चला आता आपण सनसेट पॉईंट बघूयात. आणि आपण काल पण आम्ही भाटे बीचला गेलेलो होतो. सो अमेझिंग बीच आहे, ब्लॅक सँड आहे बीच. आणि सो गाईज जे की मी तुम्हाला सांगत होते डिफरंट फ्लावर्सचे झाडं लावलेले आहेत तिथे. हे बघू शकता. ह्या फ्लावर्सचं नाव तर नाही माहिती, पण खूप सगळे डिफरंट व्हेरायटीज ऑफ फ्लावर्स आणि व्हेरायटीज ऑफ कलर्स यांच्या गार्डनमध्ये लागलेले होते, जे की बघून खूप छान वाटत होतं. आणि आम्ही सकाळी आलेलो होतो 6:30. सो आमचं मॉर्निंग वॉक पण झालेलं होतं आणि फायनली आम्हाला सनसेट पॉईंट दिसलेला होता आणि खूप अमेझिंग व्ह्यू होता इथून. आणि बेसिकली रिसॉर्ट्समध्ये असा व्ह्यू भेटणं खूप मुश्किल आहे, कारण की तेवढाच एका स्मॉल स्पेसमध्ये बनवलेला असतं. पण हा जो रिसॉर्ट आहे ह्याला हा कम्प्लीट ओपन आहे, कम्प्लीट ॲक्सेस आहे ग्रीनरीला. सो फायनली आपण पोहोचलेलो आहे सनसेट पॉईंटला. आय थिंक सनसेट पॉईंट कम्प्लिटली क्लोज होतं कारण की ते ओपन होत नव्हतं. सो इथून मी तुम्हाला आतलं दाखवते. सो हे बघू शकता की इन्फिनिटी सनसेट पॉईंट आहे, सी लॉन्च पॉईंट आहे आणि खूप अमेझिंग व्ह्यू इथून आपल्याला दिसत होता. गाइस बीचला लागूनच आमचं रिसॉर्ट आहे आणि दिस इज द अमेझिंग पॉइंट. खूपच मस्त. वाव. सी आणि सकाळचे 6 वाजलेले आहेत. आम्ही जस्ट बाहेर निघालो आणि म्हणलं चला लेट्स गो फॉर अ लिटल वॉक आणि एक्सप्लोर पण करायला भेटतं. आपण इतक्या छान रिसॉर्टमध्ये राहतो तर. आणि बघा काय बघायला भेटलं. वाव. लिटरली बीच कनेक्टेड आहे हे रिसॉर्ट आणि खूप फ्रेश हवा पण येते. आणि हे बघा इथं मी एक झोका खेळतोय. सो हे जे बीच आहे हे कनेक्टेड आहे भाटे बीचला लागून, जे की खूप अमेझिंग बीच आहे. त्याच्यानंतर आम्ही थोडंसं पुढे आल्यानंतर मी तुम्हाला दाखवते इथं आहे स्विमिंग पूल. सो स्विमिंग पूल, टॉय ट्रेन या सगळ्या गोष्टी ॲक्टिव्हिटीज मध्ये वगैरे दिलेल्या गेलेल्या आहेत. सो इथून आहे एंट्री. सो एंट्री तर खूप छान होती. इनफॅक्ट स्विमिंग पूल पण खूप छान होता आणि आजूबाजूचा एरियाही खूप जास्त क्लीन होता. सो तुम्ही बघू शकता, तुम्हाला कुठेही कचरा दिसणार नाही. क्लिनिनेसचं पूर्ण लक्ष दिलेलं होतं. सो इथून आहे स्विमिंग पूल. सो इथे स्मॉल जकूझी आहे आणि हे आहे एल्डर पीपलचं स्विमिंग पूल आणि त्या फ्रॉकच्या तिथे आहे चिल्ड्रन स्विमिंग पूल. सोबतच स्विमिंग पूलच्या ॲक्टिव्हिटीज करायला पण दिलेला होता आणि खूप जास्त वेल मेंटेन प्रॉपर्टी मला वाटली. सो तुम्ही कधीही रत्नागिरी येत असाल तर तुम्ही कोहिनूर समुद्र बीच रिसॉर्टला नक्की येऊ शकता रत्नागिरीला. आणि बेसिकली हे 5.7 किलोमीटर लांब आहे रत्नागिरीपासनं. हार्डली 10 मिनिटचा डिस्टन्स आहे. आणि चेक इन टाईम ह्याचा 1 PM आहे आणि चेकआउट टाईम 11 AM आहे. सोबतच ब्रेकफास्टचा टाईम 8:30 AM to 10:30 AM आहे. सो फायनली आमच्या मुलांनी खूप सगळं एन्जॉय केला आणि हा आहे सकाळचा व्ह्यू, सनराईजचा व्ह्यू. आणि ह्याच्यासोबतच खूप जास्त मजा केली. आणि कोहिनूर समुद्र बीच रिसॉर्ट खूपच अमेझिंग आहे. आणि आपला व्लॉग इथे संपतो. सो ह्याच्यासोबतच खूप सगळं प्रेम द्या, लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.